संघांना शुभेच्छा या क्वालिफायर मॅच साठी. जिंकणारा संघ फायनल मध्ये पुन्हा एकदा मी सर्वांना सांगू इच्छितो आणि जो पराभूत होणारा संघ आहे त्याला अजून एक संधी मिळेल आणि तो संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर एलिमिनेटरची मॅच खेळणार आहे. एलिमिनेटर म्हणजे तुम्ही सेमीफायनल सुद्धा म्हणू शकता. तिथून जिंकणारा फायनल मध्ये येईल आणि इथून जिंकणाऱ्या संघासमोर तो सुद्धा खेळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली. एका बाजूला विशाल पाटील यांना आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला भावेश जैन आणि त्यांच्या समोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विक्रांत सज्ज होतोय. मजा येणार आहे या मॅचला कारण अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याचा विचार दोघांचाही असणार आहे. आता कोण पोहोचेल शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी हे नंतरची बाब, परंतु त्या अगोदर होणार हे जे काय युद्ध आहे किंवा ही जी काय मॅच आहे त्याला बघणं ही आपणा सर्वांसाठी एक मोठी पर्वणी असेल. येस, लेट्स प्ले. पहिला चेंडू विशाल पाटील साठी विक्रांतचा. लेफ्ट आर्म बॉलिंग डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून उत्तुंग शॉट. थँक्यू डीजे. बघा प्रवीण पाटील बाली स्वतः समोर आले आणि त्यानंतर त्याने गाईड केलं विक्रांतला कशा प्रकारे चेंडू हाताळायचे. त्याचं कारणही आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटने चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेट करतोय परंतु मनूच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. सीमारे का पार. षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि का गेले होते. आई भवानी मारंबळपाडा या संघामधून हे सर्व खेळाडू एकत्रित येतात. जतीन, पंकज, विशाल, प्रवीण आणि त्यामुळे त्यांना माहित आहे ताकद विकनेस काय आहे काय नाही. परंतु विक्रांत असफल ठरला. या चेंडूवरती सुद्धा बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि या 2 षटकाराने धावपलकावरती 12 धावा जोडल्या गेल्यात. धावपलकाने गाठलेली ही उत्तुंग भरारी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संतोष यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. टिपिकल अंडरआर्म स्टाईलने चेंडूला एका हाताने अडवलं आणि जोपर्यंत त्याला बॅक केलं जाईल अम्बी पाजी यांच्या वतीने तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावपलक पुढे जाऊन 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. रवी बंडा यष्टांच्या मागे. खूप चांगली साईट पटेल पॅन्थरची सुद्धा. भावेश जैन. ओहो, व्हॉट अ कॅच. मनोजने काय सुंदर झेल टिपला आणि मनोजच्या या झेलनं खूप मोठ्या आता ताकद गोलंदाजाला आलेली असणार आहे कारण जो घातक होता मगाच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच आणि त्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकरीला यावेळेला मैदान सोडावं लागले आणि ते सुद्धा स्वस्तात. डकचा शिकार हा गोल्डन डक आहे कारण पहिला चेंडू फेस करत असताना त्यांना मैदान सोडावं लागलं. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. विकास यादव. हो, यावेळेला विक्रांत 6 चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि त्यामुळे पंच बोलून सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होईल. 4 षटकामध्ये किती धावा बघितल्या जातील या मैदानावरती? किमान 50, जिथे थोडे गोलंदाजांना बळ मिळेल आणि जर तेवढ्या नाही आल्या तर मात्र ॲटलिस्ट 40च्या आसपास तरी राहावं लागणार आहे कारण ही खेळपट्टी, इथलं वातावरण, इथलं ॲटमॉस्फिअर पूर्णपणे फलंदाजाला मदतगार म्हणून आजपर्यंत राहिला आहे आणि त्यामुळे गोलंदाजाला तितकीशी वाचण्याची संधी मिळत नाही आणि म्हणूनच की काय इथे किमान 40, 50+, 60+ या धावा तुम्हाला दाखवाव्या लागतील 4 षटकामध्ये. त्यामध्ये पहिलं षटक विक्रांतचं 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र चिरचांतात आणि यावेळेला काय घडलंय
टप्पा पडून थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आडव्या बॅटने खेळले जरूर, परंतु ते खेळत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात टीम R11 लगातो 6 या संघाच्या. नवीन गोलंदाज कोण असेल, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. रवी बंडा यावेळेला गोलंदाजीची चर्चा करतात. मला वाटते जतीनच्या हातामध्ये चेंडू. येस, जतीनच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. मजा येईल हे बॅटल बघत असताना. विशाल पाटील, जतीन, त्यानंतर विकास, अशा प्रकारचे या त्रिकुटामधील हा खेळ. बाकी सर्व कार्य क्षेत्ररक्षकांना करायचंय. मगाशी तुम्ही श्याम भोईऱ्यांना ऐकलत, आमचे जवळचे मित्र शिरगावमधील. बघा एक असा समालोचक, ज्या समालोचकाने खूप अगोदर सुरुवात केली, परंतु त्याने त्याच्यामध्ये तितकं लक्ष नाही दिलं. त्यामुळेच कदाचित या क्षेत्रापासून लांब राहिला आणि चेंडू हवेमध्ये. संतोष सावंत चेंडू खाली. ओ काय जबरदस्त झेल टिपलाय, सुंदर झेल. आणि संपला विकास यादवचा खेळ. फलंदाज बाद. आम्ही चर्चा श्यामची करत होतो आणि जास्त त्या गोष्टीमध्ये श्यामने लक्ष नाही दिलं, परंतु खूप वर्षापासून ते समालोचन करत आहेत. आणि ज्या वेळेला या समालोचन क्षेत्राला मोठं ग्लॅमर आलं, त्यानंतर खूप दिवसांनी मी श्यामला बघितलं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. तुषार चव्हाण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आणि तुषार इथे कशा प्रकारे खेळ करतो हे पाहणं रोचक ठरेल. परंतु जतीनने पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हा ब्रेक थ्रू मात्र एक आशेचा किरण आहे. पटेल पॅन्थर्स विचार करत असणारे 40च्या आतमध्ये ह्या धावा कशा प्रकारे थांबतील, कारण 4 षटकांचाच खेळ आहे. या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40 वरती गेलं तर आपल्या गोलंदाजांना, आपल्या फलंदाजांना अडचण निर्माण होतील. आणि यावेळेला रवी बंडा यष्टांच्या मागे खूप मोठा त्यांचा हातखंडा असतो नेहमी, परंतु आता हा झेल सुटलाय. आणि झेल सुटल्यानंतर कोणतीही धाव तिथे मिळत नाहीये. कोणती धाव मिळत नाहीये ही तर फलंदाजांना त्रासदायक बाब, परंतु झेल सुटल्या कारणानं एक आनंद सुद्धा आहे. त्यामुळे या झेल सुटल्यामुळं तुषारचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असेल. बघूया जतीन कशा प्रकारे पुन्हा गोलंदाजी करतायत. उजव्या बाहेर सातत्यानं आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आणि आता अखेरकार वाईट आलाय. इथे वाईट का टाकावा लागतो, इथे का वाईट लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज, त्याचं एक वेगळं कारण आहे. फलंदाजाला प्रवृत्त केलं जातं की बाबा तू तुझ्या अंगीकृत असलेले कलागुण वापर किंवा तुझ्या कौशल्यावरच्या बळावरती इथे मोठे फटके मारून दाखव, ना की इथे जो काय हवेचा झोक आहे किंवा बाकी सर्व बाबी आहेत त्यांच्या बेसिसवर धावा बनव. आणि त्यासाठी ही गोलंदाजी केली जाते. डाऊन द ग्राउंड चेंडू वेगानं निघून चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग आम्ही पाजीची बघायला मिळाली आणि फेकी होते तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केले. प्रवीण पाटील बाली आणि आम्ही पाजी असे 2 लॉंग ऑनचे फिल्डर. डीपमध्ये प्रोटेक्शन ऑन साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संतोष आणि मनोज यांना पण मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बघतोय. एक बॅकहॅंड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा झुकताय लॉंग लेगच्या दिशेनं. थर्ड मॅन फाईन लेग शॉटमध्ये तैनात आहे. पॉईंट आणि कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. पंकज जतीन ओ यावेळेला खाली झुकून खेळला हा फटका. संतोष पुन्हा एकदा चेंडू खाली. ओ झेल टिपलाय. मोठ्या विकेटचं बटन, मोठा मासा गळाला. विशाल पाटील बाद. गॉन.
इट इज ए मोठी विकेट. विशाल पाटीलचं बाद होणं ते सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठं. कारण या धावपलकाला रोखण्याचा नवीन फलंदाज. बॅट्समनचं नाव सांगा एकदा. अक्षय आहे का? ठीक आहे, अक्षय. 17 वरती 3 ही सद्यस्थिती. चांगलं षटक आतापर्यंत जतीनने हाताळलं. 2 मोहरे टिपलेत आणि 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघूयात या 2 चेंडूमध्ये काय होतंय. पलटवार करण्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका मारावा लागणार आहे. त्या मोठ्या फटक्याद्वारे धावपलक थोडंसं बूम होईल आणि जी सरासरी धावपलकाची आहे ती 10, 11, 12च्या आसपास येऊन थांबेल. बघूयात काय घडतंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उचलून घेणार होता उजव्या यष्टीच्या बाहेर. त्याला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा शरीरापासून लांबून त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू मनोजपर्यंत येतोय तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. कॉम्पिटिशन मोठा आहे. या दोन्ही संघाने आत्तापर्यंतचा केलेला खेळ, आत्तापर्यंत केलेली ती मेहनत आणि त्या मेहनतीच्या बळावरती यांना टॉप 2 मध्ये जागा भेटली आणि ते मात्र आता हा क्वालिफायरचा राऊंड खेळतायत. इथून हरलात तर तितकं नुकसान नाही, परंतु इथून हरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मॅच जिंकणं कंपल्सरी होऊन बसेल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न. हाताळलाय जरूर. एक यशस्वी षटकाची समाप्ती. यशस्वी षटकानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर दाबा आहेत 18. 3 गाड्यांच्या मोबदल्यात टीम R11 लगातो 6 या संघाच्या. चला नवीन गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सचिन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. खाली डेप्थ करणारा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीने त्याला बॅटवरती घेतला आणि ऑन साईडला ड्राईव्ह केलं. ऑन ड्राईव्हच्या रूपाचा फटका सिंगल. 19-19. मागील षटकामध्ये 3 धावा येताना बघितले आणि त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक हा पटेल पॅन्थर्सने केलाय. क्या बात आहे. गरकन गिरकी घेणारा आणि ड्रिफ्ट होणारा हा चेंडू बाहेरच्या दिशेने आउट कटर डॉट बॉल येताना दिसतोय. तुषार चव्हाण यांच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत आणि तुषारचा तो हुशार खेळ इथे नितांत गरजेचा. जर का या मॅच मध्ये एक समाधानकारक धावपलकापर्यंत जायचं असेल. लॉफ्ट केले चेंडूला. मिडलकीच्या दिशेने चेंडू जातोय. जोपर्यंत मनोज फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव तुषारने धावून कंप्लीट केली आहे. तुषार आणि अक्षय मिडल ऑर्डर मधील असे 2 महत्वाचे आणि भरोशाचे खेळाडू. दोघांमध्ये क्षमता जरूर आहे मोठे मोठे फटके मारण्याची, परंतु ते मोठे फटके येत नाहीयेत, ही मोठी अडचण आहे. जडमध्ये चेंडू हाताळले. जोपर्यंत बॅकलिपवरती उचलली जाईल, चेंडूवरती ती आणली जाईल, तोपर्यंत चेंडू पूर्णपणे डेप्थ झाला होता आणि लेग बायच्या रूपाने पंचाने ही एक धाव म्हणून घोषित केली आहे. सिंगल धाव इथे. आतापर्यंत चांगलं षटक गोलंदाज सचिनने हाताळलंय, ज्यासाठी सचिनला पाचारण काढण्यात आलं होतं. आणि यावेळेला लॉफ्ट केलंय चेंडू उंच हवेमध्ये. जतीनने हा चेंडू लपकलाय. हवेचा वेग जरूर होता, परंतु त्याचा परिणाम जतीनवरती नाही. फलंदाज बाद. तुषारला मैदान सोडावं लागतंय. हो आणि इथे 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात टीम
R11 लगातो 6 या संघाच्या. तीन षटकं झालेत आणि 3 षटकानंतर 22 धावा. खराब स्थिती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. आपण त्यावेळेला 15 धावांमध्ये विशालच्या आता 2 मोठ्या फटक्यांचा समावेश होता. असं वाटलं होतं की 50च्या आसपासचं धावफलक आपोआप धावफलकावर तर लगावलं जाईल जर का याच वेळेने पुढे गेले तर. परंतु जशी मॅच शेवटी येत चालली, ही इनिंग पुढे पुढे येत चालली, तसं पुढे चित्र क्लिअर होत गेलं आणि आता शेवटचं अंतिम षटक संतोष सावंत घेऊन येतात. राऊंड द विकेट. पहिला चेंडू लॉफ्ट केला. यावेळेला चेंडू मिड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. षटकार आला. 6 धावांनी धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचलं 28 वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. रवी बंडा चर्चा करण्यासाठी संतोषच्या समवेत त्या ठिकाणी आले आणि संतोष मात्र बघूयात कशा प्रकारचा आता पाऊल उचलतात. T90 मेंबर म्हणून संतोषचा खेळ आणि त्याचबरोबर त्याची जबाबदारी आपण नेहमीच या स्पर्धेमध्ये खूप मोठी बघत असतो. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला चेंडूच्या गतीला बदललं. मागे निघून जाणार चेंडू शॉर्ट फॉर्मॅटमध्ये फील्ड होतो तोपर्यंत एकदा येते. $29 29 धावा धावफलकावरती. शेवटचे अंतिम आता 4 चेंडू. हो, आडव्या बॅटनं चेंडू हवेमध्ये. एक क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. एम पाजी. पाजीने मारली बाजी. अक्षयच्या खेळीचा अंत. गॉन. अजून एक हादरा. पायाला कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्या ग. साजने माझ्या बाया भूकल्या ग. साजने माझ्या बाया भूकल्या ग. साजने माझ्या बाया भूकल्या थँक्यू. ट्रेंडिंग सॉन्ग आमच्या अनिमेश ठाकूर यांचं या ठिकाणी ऐकायला मिळालं. खूप चांगलं गीत. नवीन फलंदाज टायगर. हो, बाहेरच्या दिशेने कटवणारा चेंडू. काही हलका कट सुद्धा झाला आणि त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा जो काही मानस होता फलंदाजाचा तो चुकलाय आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते. जितक्या वेगानं धावा अपेक्षित होत्या या क्वालिफायरच्या मॅचमध्ये त्या बनत नाहीयेत. 29 वरती 5 अशी सद्यस्थिती. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये बघणार आहोत किती धावा कुठल्या जात आहेत. किमान एखादा तरी मोठा फटका यावा ज्याने दुसऱ्या इनिंगला मजा येईल. ओ, यावेळेला पुन्हा एकदा बीट थोडा मागे ठेवला. लेंथ मध्ये बदलाव. लाईन मात्र सेम आणि डॉट स्वरूपाने चेंडू येतोय. रवी बंडा यष्टांच्या मागे खूप चांगली कामगिरी करतात. अक्षय बाद झाल्यानंतर थोड्या अडचणी अजून वाढल्यासारखं चित्र होतं परंतु टायगर अभी भी जिंदा नाही नाही नाही. इथं यष्टीच्या रूपाने फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन आणि धावफलक 29 वरती थांबलंय. 30चं लक्ष ठेवलंय ते पटेल पॅन्थर्स या संघासमोर. R11 लगातो 6 या संघाच्या वतीनं. या ऐकूयात एक सुंदर गीत आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने.
थँक्यू विजय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. 30 फलंदाज पाठवा प्लीज. बंडा चला लवकर. 2 मॅच अजून आपल्याला खेळायचे आहेत आणि 4 षटकांच्याच झाल्या पाहिजेत असा अट्टास आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करता येणार, त्यामुळे आपण लवकर आलात तर ते शक्य होतील. सो आय रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स, आय रिक्वेस्ट टू ऑल टीम्स. संतोष सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. एका बाजूला रवी बंडा आणि संतोष सावंत, 2 जुने जाणते सिनियर खेळाडू आपल्या संघातील, पटेल पॅन्थर्स या संघामधील, आणि दुसऱ्या बाजूला R11 लगातो 6 या संघामधील खेळाडू अखिलेश यादव गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. त्यांच्यासमोर त्यांच्या साथीनं भावेशजी जैन, विशाल पाटील काय विचार करतायत किंवा काय प्लॅनिंग असणार आहे 30 धावांच्या मागचं हे सुद्धा बघणं रोचक ठरणार आहे. आणि मजा येईल या मॅचला, कारण ही क्वालिफायरची मॅच आहे. दोन्ही संघांनी खूप चांगला संघर्ष साखळी सामन्यामध्ये दाखवला. या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचा संघर्ष बघायला मिळेल. पण बॅटिंग ऑर्डर जर आपण बघितली तर खूप मोठी आहे. तर त्याच्यासमोर गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतात. अखिलेशला या मॅचमध्ये ती गोलंदाजी करावी लागणार आहे जी मागील मॅचमध्ये केली होती. चला लेट्स प्ले. पहिला चेंडू अखिलेशचा आणि यावेळेला संतोषने चेंडूला उडवलाय. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ व्हॉट अ कॅच. पहिल्या चेंडूवरती फलंदाज गारद, पहिला हादरा. संतोष गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मनोज तळेकर. पहिल्या चेंडूवरती विकेट ही अखिलेशची खासियत राहिली आहे. अखिलेशने याच मागील मॅचचा जर विचार करायचा झाला तर मेडन ओव्हर त्याने टाकली होती, 2 विकेट मिळाल्या होत्या. आणि तो अखिलेश आता पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून देतोय. म्हणजेच काय तर आम्ही या 30 धावांना तितक्या सहजासहजी चेस करू नाही देणार. किशोरदादा किणी यांचा सुद्धा अनुभव या मॅचमध्ये कामाला येऊ शकतो. विशाल पाटील सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, इन टच आहेत. आणि त्याचबरोबर भावेश जैन यांचा खेळ हा सुद्धा चर्चेचा विषय राहिला. अखिलेशचा पुढील चेंडू मनोजसाठी फक्त दिशा दिली आहे, स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू कव्हरच्या दिशेने गेला. पंचाकडे अपील केली. दुसरा धावेचा प्रयत्न नाही. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. आणि धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा झालाय. एक वरती एक. 4 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. T90 प्रीमियर लीग आपण बघत आहात. क्रिकेट विथ पॅशन. आणि खरोखरच या T90चे सर्व मेंबर्स यावेळेला लेग फ्लिक आहे. चेंडू क्षेत्ररक्षक ओ कोणताही ताळमेळ नाही. तिघांच्या मध्ये चेंडू पडत होता असं वाटलं होतं. जोपर्यंत मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथे आला त्याने चेंडू खाली हात टाकले. हातामध्ये आला नाही चेंडू, परंतु प्रयत्न जे केले ते खरोखरच खूप चांगले होते. तोपर्यंत रवी बंडाने 2 धावात धावून पूर्ण केल्या चपळाईनं. T90 प्रीमियर लीग 2025 क्रिकेट विथ पॅशन आपण बघत आहात, पाहत आहात, ऐकत आहात.
यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट. कवडराईचा फटका खेळायचा होता, परंतु रवीच्या त्या फटक्यामध्ये तितकासा दम नाही. सिंगलदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाब्याने धावफलक पुढे जात असताना 4 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झालाय. मॅच मध्ये ती रंगत दिसत नाहीये. 30 धावांचा बचाव करण्यासाठी जो अटॅकिंग वे अपेक्षित होता, जो अटॅकिंग खेळ अपेक्षित होता, तो मात्र दिसत नाहीये. यावेळेला शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, स्कूप, पॅडल स्वीप सगळं काही, परंतु हा स्वीप मध्ये दम नव्हता, फक्त दिशा दिली गेली होती या चेंडूला. आणि तिथे एक धाव मात्र धावून पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. 24 चेंडू 30 धावा इतकं मोठं इक्वेशन नाही, इतकं मोठं टार्गेट नाही, परंतु जो संघर्ष करायला लावला अखिलेश यादवने तो मात्र वाखाणण्याजोगे. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडू जोपर्यंत पकडला जातो तोपर्यंत एकदा येते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 6 वरती 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये 24 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी पटेल पॅन्थर्स या संघाला. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये किशोरदादा किणी यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. स्ट्राईक एंडला रवी बंडा. हे पॅटर्न चांगलं रंगेल, दोघांनाही प्रचंड अनुभव. आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग फ्लिक केले, सिंगल धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न, क्या बात आहे, दुसरीसाठी रवीला धाव हवी. रवीने धाव घेतली आहे. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खूप कमी वेळा असं बघतो आम्ही. रवी बंडा षटकारांची डील करण्यामध्ये माहीर आहे. हा नक्कीच भरत सर, पण सध्या तरी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार सध्या म्हणजे रवी बंडा आपण बॅटिंग करताना, कारण हा महत्त्वाचा सामना आहे. इथून सरळ डायरेक्ट फायनलमध्ये खेळणारा जो विजय संघ असेल, तर म्हणून इथून थोडीशी कुठल्या प्रकारची रिस्क घेतली जात नाही. आणि जिथून धावा जमा करता येतील ना, तिथून धावा जमा करण्याचं काम रवी बंडा करतात. नाही, इथून जर जिंकलात तर तुम्ही VIP लाईनने दर्शन घेतल्यासारखं आहे, आणि इथून पराभव झाला तर कदाचित तुम्ही त्या जनरल लाईनमधून आल्यासारखं आहे. तर आता इथून जिंकलात तर डायरेक्टली तुम्ही क्वालिफाय, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला दर्शन भेटेल. आणि जर इथून पराभूत झालात तर मात्र तो वेटिंग, सगळ्यांच्या मागे जसे आपण जाऊन दर्शन घेतो ना त्या प्रकारचं दर्शन तुम्हाला भेटेल. दर्शन भेटणार, पण त्यासाठी थोडासा संघर्ष जास्त करावा लागेल. कदाचित तिथे जर का देवळाचा दरवाजा बंद झाला दर्शन पण मिळणार नाही, म्हणजे ती एलिमिनेटर मॅच हारलात तर. बघूयात काय घडतंय. किशोरदादा किणी यावेळेला उडवलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकडक स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा अतिशय सुंदर फटका. चेंडू सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. जे 15 धाबा धावफलकावरती आहेत आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. अर्धा पल्ला पार होणं बाकी. किशोरदादा किणी यावेळेला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा हा तर रडार मध्ये आहे. ही तर स्ट्रेंथ आहे आणि हा तर फेवरेट झोन आहे रवी बंडाचा. पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिलं सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. किशोरदादा केणी यावेळेला क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलत असताना कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला डीपमध्ये पाठवलं, लॉंग ऑफला इनफिल्डमध्ये आणलं. आणि आता रवी बंडा समोर हा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, परंतु यावेळेला चेंडू डीपमध्ये जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धाव धावून पूर्ण केला जातात. याला म्हणतात अनुभव. श्याम ज्या वेळेला त्यांनी कव्हर बाहेर काढला त्यावेळेला चेंडूला मागे ठेवलं बॅकअप लेंथ आणि तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न, जेणेकरून रवी बंडा टर्न होऊन ऑन साईडला मारणार नाहीत. आणि चेंडू जर बघितला तर ऑन मेरिट खेळत असताना कव्हरमध्ये गेलाय. हा नक्कीच, पण इथून समोरचा बॅटर पण अनुभवी आहे. त्यामुळे ही जी तालमेल आहे ना, बरं सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही तालमेल सध्या आपल्याला पाहायला भेटते. ही रंगत आहे
ही रंगत आहे. इथून मिस टाइम स्ट्रोक झालाय, तिथून झेलही सुटला. हा झेल पकडणं खूप महत्वाचं होतं, कारण इथून खांदे झुकलेत. जणू काय म्हणण्यासारखं वावं ठरणार नाही, कारण हे खांदे झुकलेत. कारण इथून महत्वाच्या गोलंदाजावरती अटॅक, तिथून पार्टनरशिप जी होती ती पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे 24 धावेची पार्टनरशिप. रवी म्हणजे संतोष सावंत बाद झाल्यानंतर ही जी 24 धावेची पार्टनरशिप आहे ना, ही महत्वाची पार्टनरशिप या संघासाठी ठरली. नाही, स्वाभाविक होतं. अगदी योग्य उल्लेख केलात की शोल्डर डाऊन आहेत आणि ते होणं का होऊ नयेत, स्वाभाविक आहे. इथे आस्किंग रन रेट खूप कमी राहिलाय आणि जवळजवळ या मॅचची हवा निघाल्यात जमाय. धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 24 वरती 25 वरती जाऊन पोहोचल्यात. 2 षटकं संपलीत. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. थँक्यू. बघा कंपॅरिझन दाखवलं गेलं मुख्य स्क्रीनवरती बघाल तर 18 वरती 3 होते पहिल्या इनिंगमध्ये, ज्यावेळेला 2 षटकं झाली होती. त्यानंतर या इनिंगमध्ये 25 वरती 1, म्हणजे खूप मोठा फासला इथेच बांधलाय. ज्या अनुषंगानं गोलंदाजी अखिलेशने हाताळली होती, जर का त्या अनुषंगाने हाताळली असती तर वेगळं चित्र असतं. परंतु दुसऱ्या गोलंदाजावरती खूप मोठा हल्ला झाला आणि चेंडू यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर निघून जात असताना अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होतीये. गोलंदाज भावेश जैन, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख. परंतु जर का धावा नाही बनत ना श्याम, पहिल्या इनिंगमध्ये जर का तुमच्याकडून धावा नाही बनल्यात तर तुमच्या गोलंदाजांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो. यावेळेला स्कूप करायचं होतं चेंडू उंच हवेमध्ये आणि ऑन साईडला खूप चांगला झेल टिपला गेला, शॉट मिड विकेटला आणि मनोज तळेकरच्या खेळीचा अंत. गॉट. कसं सांगू आता तुला, तुझी आठवण येते मला. कसं सांगू आता तुला, तुझी आठवण येते मला. 4 पाहिजे. 4 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रवीण पाटील बाली, याला आपण मैदानाच्या दिशेने बघतोय. बघूया आपल्या ओन स्टाईलने फिनिश करतात का बाली. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू ऑन साईडला, किशोरदादा चेंडू खाली आणि बाली आल्या आल्या मैदान सोडतायत. अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. फुला का विसरून गेली मला. जतीन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. मारंबळपाड्यातील हा खेळाडू, एक मारंबळपाड्याचा खेळाडू बाद झाला, दुसरा आला, तिसरा एस्टीनच्या मागे आहे. आता 4 धावा किती चेंडूंमध्ये प्रोडक्ट केल्या जातात, कारण 10-4ची इक्वेशन आहे. या मैदानावरती असं कधी आपण बघितलेलं नाही की 10 चेंडू 4 धावा वाचल्यात. आमच्या तरी नजरेत आलेल्या नाहीत किंवा ऐकण्यात आलेल्या नाहीत. श्याम, आपले जर ऐकण्यात किंवा नजरेत आले असतील तर सांगाव्यात. भावेश जैन सट्यात चेंडू हवेमध्ये आणि इथं झेल सुटलाय. मला वाटतं इथे हॅट्रिकची आता संधी होती, ती मात्र गमावली गेली आहे. सहज आणि सोपा झेल सुटलाय. आणि अशा क्रुशल मुमेंटला किंवा अशा प्रकारच्या मॅचमध्ये अशा प्रकारच्या तुम्ही संध्यानं जर का गमवाल तर मॅच कुठे तुमच्याकडे थांबेल. नक्कीच. पण एक मॅच म्हणजे एक सामन्याबद्दल नक्कीच म्हणेन या मैदानाचं की 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता असताना समोरच्या संघाला विजयासाठी 5ची गरज लागलेली. हेही मैदान आहे. आपण प्रयत्न करणार नाही ना, नो बॉलचा इशारा येतोय पंचाकडनं आणि इथून सामना विजयाच्या दिशेने वाटचाली गेले. सध्या आपण बघतोय पटेल 11 संघ इथून विजयाच्या दिशेने वाटचाल आणि क्वालिफाय, म्हणजे T90 प्रीमियर लीग मध्ये जी क्वालिफाय झाले. मग तुम्ही सांगितलं ना की VIP दर्शन, पण VIP दर्शन नाही, पण इथून VIP एंट्री आहे. या T90 प्रीमियर लीग मधली ही VIP एंट्री आहे आणि सध्या तरी पटेल 11 संघ करताना आपण बघतोय. सेलिब्रेशन खूप चांगलं होतं आणि एंटर केलं फायनलमध्ये पटेल पॅन्थर्सनं.
बघूयात आता इथून पुढच्या एलिमिनेटर मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ R11 हा संघ करतोय. अंबेश 11चा कर्णधार आपण यायचं आणि R11चा कर्णधार आपण यायचं. टॉस केला जाईल या दोन टीम्स मध्ये. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे